हे पहा, अशा प्रकारे आपण माप घ्यायचे. आता ह्याला लूज पाहिजे ब्लाऊज, 30 भरतोय तर मी 32 घेणार आहे. ह्या प्रकारे असं. तर ह्याची उंची वाढवायची आहे मला, पाठीमागील उंची. तर कशी घ्यायची आहे शॉर्टकटमध्ये, जास्त व्हिडिओ लॉंग करत नाही आहे आणि स्टिचिंगचा पण तुम्हाला दाखवणार आहे. तर उंची आहे 12.5, तर आपण 13.5 घेऊया उंची याची. बाहीची उंची आहे, ही बाही आहे, हे पहा 11 उंची आहे. बापरे. चला तर हे टाकून घेऊया आपण माप ह्याच्यावरती. तर अशा प्रकारे हे पहा बरोबर माप झालेलं आहे. मग 12.5 तर मी 13.5 म्हणले तर मी 14 घेते, काही हरकत नाही. ओके. तर ह्या प्रकारे करून घेते मी. तर आपल्याला शोल्डर फक्त 2चाच टाकणार आहे, का तर असे लुकडी आहे मुलगी, त्याच्यामुळे जास्त आपल्याला शोल्डर नाही सोडायचा, का तर ते उतरतं ना ब्लाऊज. आता हे ब्लाऊज आखल्यानंतर नाही पहा किती मार्जिन राहतं आहे. तर ह्या प्रकारे अशी मार्जिन करून घ्यायची की जेणेकरून ब्लाऊज उचलू नये पाठीमागणे म्हणून. तर ही बाजू आता समानच घ्यायची आहे आपल्याला, बरोबर. अशा प्रकारे पट्टी जर लावायची असेल तर या प्रकारे तुम्ही मार्जिन करून घ्या. अशी मार्जिन करून घ्यायची आहे. आता माया पण भरपूर असल्यामुळे मी थोडी अशीच ह्या प्रकारे या साईडने मार्जिन करून घेते. अशा प्रकारे आता इथं जर योगपट्टी करायची आपल्याला तर या प्रकारे आपण मार्जिन करून घेऊ. दहा वरती तर मी इथून पट्टी जास्त लावणार आहे खाली उंची वाढवण्यासाठी. त्यामुळे ह्या प्रकारे याची बाही साईज टाकून घेते. अशा प्रकारे कटिंग करून घेऊ. वेळ न वाया घालवता फास्ट करूया आपण. मग ब्लाऊजवरती पण मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. बरेच आपल्या महिला किंवा नवीन लेडीजचे कोण पॅटर्न घेतले आहेत ते फार कन्फ्यूज झालेले आहे. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, हे पॅटर्न वापरा. परफेक्ट ब्लाऊज आहे. पेपर कटिंगचा वेळ वाचतो आपल्या, आणि जेणेकरून आपण लवकरात लवकर ब्लाऊज तयार करून कस्टमरला देऊ शकतो. कोणी अनुभव घेतलेला आहे त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जे कोणी घेतलेलं आहे त्यांना प्रॉब्लेम झाले तर मी त्यांना पण हे सांगू शकेल की हे ताईंनी पण घेतले आहेत तर पेपर पॅटर्न कसे बसलेत त्यांना. तर मी तर गळा पुढचा व्ही आकाराचा करणार आहे, तर मी आहे असंच ठेवणार आहे याच्यावरती.